पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राम नाईक. जोरदार मारण्याचा तिथे प्रयत्न होता. जोरदार मारण्याचा तिथे प्रयत्न होता, मात्र संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर 2. चेंडू पुन्हा एकदा डावीशी सोडून जातोय. वाईटचा इशारा होता पंचांचा. धावसंख्या होती ती 3. बघा, ही 12वी मान्यता प्राप्त स्पर्धा आहे. सदर खूप शेड्यूल बिझी असतो या संघटनेचा. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने तो लॉंग ऑफला. बंट याच्याकडून चुकी होते. 1 2 का 4. 4 धाव मिळतात. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला मिळते लॉंगॉनच्या दिशेने. संदीप जग्गू होता तिथे. एकच धाव मिळेल. 2 धाव मिळतात, सॉरी. 2 धावने धावसंख्या वाढते 9. थोडासा थंबल झाला होता. निसर्गाच्या कुशीत ही बसलेली क्रीडा नगरी. एकदा बघूया. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र मस्तक पे दस्तक. 6 धावा. तर बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट अगदी धूम घातलेली आहे या शैलेश येतोय, लिटिल मास्टर ऑफ जेडी स्पोर्ट्स टेमगरपाडा. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चला स्पीडअप. अतिशय सुंदर चेंडू हाताळला होता. अगदी फलंदाजाला रीड करून टाकला होता चेंडू. निर्धाव जातोय. एकदा आपण बघतोय चेंडूला टर्न केलेला आहे. कंट्रोल हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला रवी याच्या बॅट मधून. एकच धाव मिळेल, 1 पेक्षा काही नाही. या 1 ने धावसंख्या. धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद, फलंदाज बाद.
धावसंख्या धावपलकर 16 असताना पहिला गडी बाद झालेला आहे. संदीपच्या खेळीचा अंत झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर शैलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर जाईल बॅटर भालचंद्र. चेंडू मात्र ब्लॉकहोल मध्ये टाकला होता. चेंडू जाते पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल भालचंद्रला. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होताना. मिस्टर इम्पॅक्ट का बिहाइंड द विकेट चेंडू इस्टनच्या मागे जातोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण केलेल्या. धावसंख्या वाढते 19 धावा आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा आणि नटराज खारबाब या दोन संघांमध्ये. शैलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र लॉफ्ट केला होता. झेल बाद होता गडी वाचलेला आहे. संधी चालून आली होती पण झेल आतमधून निसटलेला आहे. तर 2 धाव पूर्ण करतो रवी. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 21. तत्पूर्वी काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम हॉटमॅन प्रल्हाद पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. प्रभाकर गेणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते लेजंड खेळाडू अलिमगर सुपुत्र प्रल्हाद पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक झुन अंदुरकी चंद्रकांत पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. उलटा चेंडू पुढे सरसावून बॅटवर घेतलेला हॉपालीवर जाऊन चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. भालचंद्रच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड सिक्सर. जबरदस्त घणाघाती प्रहार केला होता. पुन्हा एकदा चेंडूला अगदी सरळ बॅटने खेळलेला आहे. चेंडू येतो डीप मिड ऑनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. तारंबळ मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळाले. 2 धावा कंप्लीट करतो भालचंद्र. धावसंख्या भारतीय धावपलकर 29 धावा. 1 गडी बाद झालेला आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. निकेतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटा चेंडू पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हॅलो 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 पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. काही मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. फक्त 1 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे. शेवटचा 1 चेंडू आहे का? अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओवली गावच्या विद्यमान सरपंच सपना यतीश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. ओवली गावच्या विद्यमान सरपंच सपना यतीश पाटील दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओवली सपनाताई पाटील मॅडम यांचं शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण शिवनेरी चषकामध्ये मॅडमचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सपनाताई यतीश म्हात्रे मॅडम ज्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत ओवलीच्या, त्यांचं आत्ताच मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मी जुन अंदुरकी नगरीमध्ये शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच जुन अंदुरकीची सुकन्या देखील आहेत. दरम्यान सामना सुरू आहे कारबावच्या विरोधात. टेमघर पाडा. डीजे मॅन आपण थोडासा आवाज वाढवा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. व्यासपीठ अक्षरशः खुलून आलेलं आपल्याला मित्रांनो खऱ्या अर्थानं बघायला मिळालंय या शिवनेरी चषकाच्या माध्यमातून. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे या जुन अंदुरकी गावावरचं. आणि ते प्रेम आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून याच मान्यवरांवरून बघत आलोय. स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल दिवस, कोण ठरणार चॅम्पियन या स्पर्धेचा, याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेलच. वळूया मॅचच्या दिशेनं. पुढे सरसाव दोन डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय, त्याला बीट करून समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 42. जबरदस्त धावगती, विशेष करून भालचंद्र खूप जबरदस्त फलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज जग्गू. समोर जाईल बॅटर भूपेंद्र. स्लॉग हिट करायचं होतं पण प्रॉपर कनेक्शन कॉम्बिनेशन झालेलं नाही बॅट आणि बॉल मध्ये. 2 धाव पूर्ण करते त्यावर भूपेंद्र. धावसंख्या वाढते 4 44. 44 धावा धावपलकर. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जग्गू. आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला 1 धाव पूर्ण करतोय. गचाल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळते पण फक्त 21 धाव पूर्ण करताना भूपेंद्र या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना 45 धावा. 45 धावा धावपलकर आहेत. हॅलो 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 हॅलो. त्याचदरम्यान युवासेना अधिकारी सचिन पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं शतश आभार. थँक्यू सो मच. 47 धावा धावपलकर. शेवटचा अंतिम षटक आहे. आडव्या बॅट ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करते भालचंद्र. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. धाव संख्या आता झपाट्याने पुढे सरकताना 49. एक चांगली धावगती, जबरदस्त टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो चांगला आकार येतो धावसंख्येला. विशेष करून भालचंद्र खेळपट्टीवर तुफानी फटकेबाजी करतोय. चांगली बॅटिंग. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. थर्डमॅनला 1 धाव पूर्ण केलेली आहे. भालचंद्र याने अर्धशतक साजरं केलेलं आहे धावपलकावर. 50 धाबा लागलेल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट आपण ऐकत आहात. 50 धाबा, हाफ सेंचुरी धावपलकावर. पुन्हा एकदा जग्गू सज्ज होताना बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बंटा झेपावतोय. प्रयत्न खूप छान केले होते झेल घेण्यासाठी पण हाफ चान्स तिथे होता. भूपेंद्र 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते धावपलकर
52 आणि 53 धावांचं लक्ष विजयाचं ठेवलेलं आहे. पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. पुढील जो सामना होणार आहे, आपण पाहतोय केवनी स्पोर्ट केवनीच्या विरोधात जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ या दोन संघादरम्यान. मी विनंती करेन, नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अर्थातच विद्यमान सरपंच सपना यतीश म्हात्रे मॅडम आणि यतीशजी म्हात्रे साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं आपल्या शुभास्ते. पुढील सामन्याचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं आहे. केवनी स्पोर्ट केवनी आणि जरीमरी अलीमगढ. टॉस आपण या ठिकाणी करतोय. एका बाजूला अंकुश पाटील साहेब, माजी पंचायत समिती सदस्य 9192, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवनेरी 40+. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच असेल 4 ओव्हरची. शिवनेरी असं कॉल आहे आणि 91-92 आलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलाय केवनी स्पोर्ट केवनीनं. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावं. कॅप्टन सोबत आपण चर्चा करूया. आकाश पाटील, पहिला सामना जिंकलाय, टॉस ही जिंकली सेकंड मॅचची, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग कसं वाटलं पहिला सामना खेळत असताना? काय अनुभव आला, काय शेअर करू इच्छिता? मैदान तर चांगलं आहे, कारण त्या लोकांनी तर 2 महिने झाले मैदानावर मेहनत केलेली आहे. जेव्हा ते आपला दमन दौरा होता तेव्हापासून ते तिकडनं आले, तर ते खरोखर त्यांनी इथं जागा म्हणजे इथं खडक होता, ते स्वतः मेहनत केलेली आहे आणि खरोखरच त्यांनी आयोजन चांगलं केलेलं आहे. कारण 5 वर्षामध्ये फर्स्ट टाईम त्यांना भेटलं, तर त्यांनी करून दाखवलं की आम्ही सुद्धा काहीतरी करून दाखवतो. असा त्यांना खरोखर मी अजून एकदा परत धन्यवाद देतो. अशाच त्यांनी स्पर्धा आयोजित कराव्या, कारण ज्या संघाकडे खरोखर मेहनत केली त्यांनी. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण, कारण सकाळचा जो आम्ही तो ह्याचे मुलं, मी आता क्लायमेट थोडा बदलला आहे त्याच्यामुळं फिल्डिंग घेतो. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. संजय पाटील, टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. पहिला सामना अगदी सहजगत्या जिंकला. या मॅच मध्ये काही बदल असतील की तोच संघ असेल? नाही, थोडा बदल असणार आहे. ओपनिंगमध्ये बदल असेल, तसंच 50 धावांचा मानस असेल करण्यात. कोणता असा महत्त्वाचा खेळाडू तुमच्या मनामध्ये आहे की तो या मॅच मध्ये चांगला खेळ करेल? नरेश राऊत आणि आतिश अँड प्रल्हाद. थँक्यू. तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम केवनी स्पोर्ट केवनीनं पहिल्यांदा बॉलिंग चूज केली आहे, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे अलीमगढला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आत्ताच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओवली सौभाग्यवती स्वप्नाताई यतीश म्हात्रे मॅडम यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक यतीश म्हात्रे, गावदेवी 40+ ओवली संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. प्रभाकर केणे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर समाजसेवक ओवली प्रतीक जोशी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत.
प्रतीक जोशी आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान सुरू आहेत. सँडी पाटील आवाज करायचा थोडा. नाना राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर युवा अधिकारी देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. सचिन पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला. अधिकारी प्रभाकर केनी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि थोड्याच वेळात सुजित तात्याशेठ पाटील यांचं शुभागमन होणार आहे. त्यांच्या आतुरतेनं वाट बघितली जात आहे. युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. निश्चितच सुजित तात्या शेठ पाटील यांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होणार आहेत. शुभागमन झालेला. वेलकम वेलकम सुस्वागतम. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. या ठिकाणी आपण मित्रांनो ज्यांच्या वाट पाहत होतो सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. इथं सुजित तात्याचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव नाही रे. इथं सुजित तात्याचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव नाही रे. इथं सुजित तात्याचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव. हॅलो हॅलो. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय धर्मवीर माताडी सन्माननीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके तात्यासाहेब आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. जून नांदुरकी नगरीमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ज्यांच्या आतुरतेनं वाट पाहत होते सर्वच जर खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या सोबतच त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेला आहे. क्या बात आहे. अगदी बरोबर. समीर ठाकरे एक काल सनी स्पोर्ट्स मध्ये सुजित तात्या पाटील याने खूप धुमाकूळ घातला होता. आता 40+ फॉर्मॅट मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करते. सुजित तात्याशेठ पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करते. धर्मवीर माथाडी कामगार संघटना काल्हेरचे अध्यक्ष आहेत. युवकांचे प्रेरणास्थान आहेत सुजित तात्याशेठ पाटील. हो नक्कीच. आणि कदाचित आजही जुनांदुर्की वासियांना तो क्रिकेट बघायला मिळेल का विनंती करूया आपण तात्या साहेबांना. यॉर्कर लेन या वेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. संदीप गोलंदाजी करतो. टार्गेट 53चा आहे. मित्रांनो पहिल्या दिवसापासून तमाम मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण बघतोय. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून हे प्रेम आहे क्रिकेटवरचं आणि हे प्रेम आपण पाहतोय या जुनांदुर्की गावावरचं शिवनेरी चषकावरचं. यावेळेला आउटसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात. 2 धावा इथे मिळतील. स्कोर आता 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 3 ह्या आकड्यावर धावफलक. नटराज खारबावच्या विरोधात जयदुर्गा टेमघरपाडा अशी लढत सध्याची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बघा या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी सर्व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंनी जेवणाचा आनंद घ्या, जेवणाचा आस्वाद घ्या. सलग 3 दिवस मित्रांनो आपण पाहतोय सर्व क्रिकेटर्ससाठी सर्व संघांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. मित्रांनो, स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून फार मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी तर आलीच, मात्र प्रेक्षक वर्ग देखील फार मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळालाय. फुल टॉस बॉल आहे, टर्न केल्या बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका येतोय, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. या ठिकाणी मेगा सन्मानाकडे आपण वळतोय. सुजित तात्याशेठ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. किशोर केने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. अध्यक्ष धर्मवीर कामगार संघटना काल्हेर आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट नामांकित क्रिकेटर भिवंडी एक्सप्रेस तात्यासाहेबांना या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. हे पाहू शकता व्यासपीठावरती जोरदार टाळ्या वाजतायत तात्यासाहेबांसाठी. जिथं तिथं फक्त चर्चा तात्याशेठ या नावाची आणि सॉंग तुम्ही ऐकतात की असं कुठलंच गाव नाही की जिथं सपना मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. सपना यतीश म्हात्रे मॅडम खरं तर जुनांदुर्कीची सुकन्या आहेत आणि त्या आज फार मोठ्या पदावर सध्या पदभार स्वीकारतात. ओळी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि हा सन्मान करणं नक्कीच त्यांचाही सन्मान आपण पार पाडलेला आहे. फार मोठ्या संख्येने आज मान्यवर या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 53चं टार्गेट पार करायचं आहे. हा चेंडू इनसाइड आउट, चांगला फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चुकी झाली आहे, फिल्डर कडनं मिस्टेक आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. आपण पाहतोय क्रिकेटचा हा बिग शो महासंग्राम मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल. या वेळेला मिस्टेक होणार नाहीये. तात्यासाहेबांची फॅन फॉलोइंग ही फार मोठ्या संख्येने आहे. सगळ्यांना फोटो मिळेल. थोडं शांत घ्या. फॅन फॉलोअर्स आपण पाहतोय मोठ्या संख्येने आहेत. सध्या ट्रेंडिंगला एकच नाव आहे, ते म्हणजे सुजित तात्याशेठ पाटील. भरपूर क्रेज सुरू आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये. पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय चांगल्या चेंडूची हाताळणी. डॉट बॉल आला. नटराज खारबाव संघ दबाव बनवत असताना नक्कीच मित्रांनो नुकताच एक इतिहास रचला गेला. तात्यासाहेबांनी तब्बल 56 संघ विनामूल्य प्रवेश अध्यक्ष चषक तुम्ही कालेरच्या मैदानावर बघितला. फ्री एंट्री टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाली आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार या दरम्यान आपण पाहतो एक विकेट प्राप्त केली भूपेंद्रनं. सध्या एकतर्फी सामना सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पलटवार झालेला नाहीये. निश्चितच समीर ठाकरे एक इतिहास रचला टेनिस क्रिकेटमध्ये. फ्री एंट्री टुर्नामेंट सुजित तात्या पाटील यांनी न भूतो न भविष्यती असं दर्जेदार आयोजन बंद्र्या मारुती क्रीडानगरी काल्हेरच्या ऐतिहासिक ग्राउंडवरती स्पर्धा आपण बघितली.
अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आणि निश्चितच सध्या व्यासपीठावर पाहतोय या सामन्याचा आनंद घेताना सुजित तात्याशेठ पाटील यांना बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला आहे. चांगला झेल संपन्न केलेला फलंदाज होते बाद. नक्कीच आपण पाहतोय जी विकेट आता नुकतीच प्राप्त झाली बंटा नात्यामध्ये खरं तर तात्यासाहेबांचे ते मामा लागतात. थोडासा आनंद त्यांनाही घ्यायचा होता बंटा यांच्या बॅटिंगचा, मात्र ते लवकर बाद झालेत. आणि समीर ठाकरे निश्चितच रेग्युलर फॉर्मॅटमध्ये बंटाने खूप धमाकेदार कामगिरी केली होती. एक काल गाजवला होता टेनिस क्रिकेटमध्ये टेमगरपाडा या संघामधून खेळताना. आता 40+ फॉर्मॅटमध्ये देखील कमालीची कामगिरी निश्चितच प्रत्येक स्पर्धांमधून त्याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. भालचंद्र चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल सिंगलने. संदीप पाटील आता मात्र पुढे सरकताना 7 या आकड्यावर संदीप पाटीलची धावसंख्या धावून पोहोचलेली आणि संघाची धावसंख्या 11. 4 बाद 11 अशी दयनीय स्थिती पाहतोय. जयदुर्गा टेमगरपाडा या संघाचे विशाल लक्ष आहे 53 धावांचं. 24 चेंडू आणि 53 धाबा. इथून आता हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. उद्दिष्ट जर गाठायचं असेल तर चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर. आता मात्र मुश्किल स्थितीमध्ये टीम पाहतो आपण जयदुर्गा टेमगरपाडा. इथून आता मुसीबत में खडा वही सबसे बडा. एखाद्या खेळाडूला आता 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार करावी लागेल. फुलटॉस चेंडू टाकला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. ते एक अबांतर धाव निश्चितच जोडली जाईल. धावसंख्या वाढते धावपलकर 12 धाबा. सिंगलने काहीही साध्य होणार नाही. इक्का दुक्का से काम चलने वाला नाही. फ्री बॉल. इनसाइड आउटचा फटका गेलेला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेफ लँड झालेला आहे. दुसरी धाव पूर्ण करते शैलेश. 2 धावा अगदी रमत गमत पूर्ण केलेल्या आहेत. आणि निश्चितच सन्नी स्पोर्ट्स या संघामधून खेळताना भालचंद्रला देखील आपण बघितलं होतं. अगदी सुजित तात्या पाटील यांच्या समवेत. हो, आणि दोन्ही वेगवान गोलंदाज. अगदी बरोबर समीर ठाकरे. सुजित तात्या पाटील लकडी तोड गोलंदाज या नावाने परिचित होता. त्या संघामध्ये खूप वेगवान गोलंदाजी करायचा. झेल टिपलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन. शैलेश बाद. गोलंदाज बाद झालेला आहे. नावसंख्या मात्र धावपलकर स्थिर आहे 14. पराभवाच्या छायेत पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर. चांगली गोलंदाजी करतोय भालचंद्र. खूप जबरदस्त गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र मुभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. ॲक्युरेट बॉलिंग भालचंद्र द्वारा बघायला मिळते. अजून एक चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 5 बाद 14. कुठे पिक्चर मध्ये बघायला मिळत नाही जयदुर्गा टेमगरपाडा हा संघ. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. इथून आता 39. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रशांत शेवटच्या षटकासाठी
बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांना आपण पाहतोय, त्यामध्ये युवकांचे प्रेरणास्थान खूप क्रेज आहे सुजित तात्या पाटील यांची. त्यांना तुम्ही पाहू शकता व्यासपीठावर बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी निश्चितच त्याने दिलेला आहे. एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावफलकावर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र फक्त विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल इथून जयदुर्गा टेमगरपाडा या संघाकडून. 40+ क्रिकेट दीर्घ आयुष्याचे गुरु किल्ली आहे. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी तुम्ही खेळत राहा, फिट राहा, हिट राहा. जो फिट आहे आजच्या जमान्यामध्ये तोच हिट आहे. हेल्थ इज वेल्थ. कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जातो निर्धाव. मोठ्या फरकाने आता विजयाकडे आगेकूच करताना नटराज खारबाव. प्ले अँड मिस, अजून एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 16ला 5 खेळाडू बाद. 3 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामधील. हे 3 चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायचे आहे गोलंदाज प्रशांतला. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. चेंडू जाते निर्धाव. काय गोलंदाजी, ॲक्युरेट बॉलिंग. चारही गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. अफलातून आणि भेदक घातक गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा प्रशांत. मिस्ट्राईम फटकाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगला झेल टिपलेला आहे. अजून एक गडी बाद होत. चेंडू शिल्लक आहे आणि निश्चितच आता हा एक चेंडू टाकून विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे टीम नटराज खारबाव या संघाला. फक्त हलक्याने डिफेन्स केलेल्या चेंडूला याच बरोबर विजय संपादन करतोय नटराज खारबाव. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय दुर्गा टेमगरपाडा.